नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, your warm welcome in the beautiful world of biology. In today's lecture, we are going to discuss about in detail information about kingdom fungi. Okay, in every year there is a one question from this topic. Let's discuss. पहा किंगडम फंगाय म्हणजे नेमकं काय? यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आपण पाहूया. यामध्ये आपला किंगडम फंगायचे हॅबिटाट म्हणजे कोणत्या ठिकाणी सापडतात ते पाहिजे. त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, त्यांचं न्यूट्रिशन कशा प्रकारे आहे, त्यांचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे आहे आणि त्यांचे टाइप्स कोणकोणते आहेत. थोडे 5 पॉइंट आपल्याला या आजच्या लेक्चर मध्ये काय करायचे आहेत ते डिस्कस करायचे आहे. तर चला मग पहिला पॉइंट आपण डिस्कस करूया. ते म्हणजे ह्या जे काही फंगाय आहेत त्यांचं हॅबिटाट कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजेच काय ते आपल्याला कशा वातावरणामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी सापडतात. तर आपण काय म्हणतो रे, हॅबिटाट. त्या ज्या काही फंगा आहेत ते ग्रोइंग वॉर्म अँड ह्युमिड कंडिशन. वॉर्म आणि ह्युमिड कंडिशन मध्ये फंगायची काय होते, ग्रोथ होते किंवा त्या ठिकाणी या फंगाय आपल्याला काय होतील रे, सापडतील. मग आपण काय म्हणणार, ग्रोइंग वॉर्म अँड ह्युमिड एन्व्हायरमेंट. वॉर्म अँड ह्युमिड एन्व्हायरमेंट. नेक्स्ट आपण काय म्हणतो रे, फंगाय कॉस्मोपॉलिटन इन नेचर. व्हॉट इज मीन बाय कॉस्मोपॉलिटन इन नेचर? कॉस्मोपॉलिटन म्हणजे नेमकं काय, तर हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि जमिनीवर म्हणजे सगळीकडे ज्या गोष्टी सापडतात तर आपण त्या ऑर्गॅनिझम आपण काय म्हणतो, कॉस्मोपॉलिटन. मग आपण काय म्हणणार, त्या कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, त्या फाउंड कोणत्या ठिकाणी सापडतील रे, हवेमध्ये सापडतील, त्यानंतर वॉटर जमिनीमध्ये पाण्यामध्ये सापडतील, त्याचबरोबर आपण काय म्हणतो सॉइल, मातीमध्ये सुद्धा आपल्याला काय होईल रे, फंगाय सापडतील. मग या फंगायचं हॅबिटाट काय म्हणलं, दे आर ग्रोइंग वॉर्म अँड ह्युमिड कंडिशन अँड दे आर फाउंड एव्हरीवेअर, एअर, वॉटर अँड सॉइल. त्या कंडिशन आपण काय म्हणतो, कॉस्मोपॉलिटन. सेकंड पॉइंट आपण काय करतो, त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्यांची जी काही फंगाय आहे तर त्यांची रचना कशा प्रकारे आहे. आपण स्ट्रक्चर बद्दल जर पाहायचं म्हणलं तर ते कशा आहेत, फिलामेंटस इन स्ट्रक्चर अँड फंगाय मल्टी सेल्युलर. फंगाय कशा आहेत, बहुपेशी आहेत. त्यांचं स्ट्रक्चर कसं, फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. आणि एक फंगाय कोणती इच, ती कशी आहे, युनिसेल्युलर. आपण काय म्हणणार, मल्टी सेल्युलर. मल्टी सेल्युलर दाखवण्यामध्ये आपण काय म्हणतो, एक ईस्ट आहे. ईस्ट कशी आहे रे, युनिसेल्युलर. युनिसेल्युलर आपण युनिसेल काय म्हणणार, युनिसेल एक पेक्षा आहे. त्याचबरोबर फंगायचं स्ट्रक्चर कसं आहे, फिलामेंटस. बघूया आपण फिलामेंटस म्हणजे नेमकं कसं असतं. ओके, काय म्हणलं आपण, फिलामेंटस. फंगायचं स्ट्रक्चर म्हणलं तर ते कशा आहेत, मल्टी सेल्युलर आहेत. पण एकच फंगाय कोणती, ती कशी आहे, युनिसेल्युलर आणि कसं आहे, फिलामेंटस. आता आपण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं, हे काय रे, तर आपण म्हणूया हायपी. तर आपण काय म्हणणार, हायपी. बरोबर. आता हे जे काही हायफी आहे, हायफी कसे रे, थ्रेड लाईक, इलॉंगेटेड आणि काय म्हणतो आपण, स्प्लेंडर. दोऱ्यासारखं दिसणार जे काही स्ट्रक्चर आहे फंगायचं तर आपण काय म्हणतो रे, हायफी म्हणतो. बरोबर. इलॉंगेटेड आहे, असं लांब असतं, आपण काय म्हणणार, थ्रेड लाईक. थ्रेड लाईक नंतर आपण काय म्हणतो, इलॉंगेटेड. कसं आहे, इलॉंगेटेड. नेक्स्ट आपण काय म्हणतो रे, स्लेंडर. मग या हायपीचे दोन टाईप आपल्याला पुढे पाहायला भेटतात. एक आपण म्हणतो सेप्टेड हायपी. काय म्हणणार, सेप्टेड हायपी. आणि एक आहे बघा असेप्टेड हायपी. आता सेप्टेड हायपी म्हणजे काय, ज्या हायपी मध्ये काय प्रेझेंट आहे रे, तर आपण म्हणतो ब्रांच प्रेझेंट आहे.
अशा प्रकारे हे आहे बरोबर. आणि या ठिकाणी काय याचं ब्रांच प्रेझेंट असणार. काय म्हणणार सेप्टा. सेप्टा म्हणजे काय रे, तर आपण म्हणतो त्या ठिकाणी अशा प्रकारे डिव्हिजन म्हणजे एका सेप्टामध्ये काय एक एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे. मग हा सेप्टा म्हणजे काय ग्रुप प्रेझेंट आहे किंवा ज्या ठिकाणी सेपरेशन प्रेझेंट आहे. एस फॉर सेप्टा, एस फॉर सेपरेशन असं ठेवायचं. ज्यामध्ये सेपरेशन प्रेझेंट आहे त्या हायपीला आपण काय म्हणतो सेप्टा. आणि कशी आहे तरी सेप्टा आणि कशी ब्रांच ब्रांच. दुसरा जो टाईप आहे तर आपण काय म्हणतो असेप्टेड. असेप्टेड हाईप. आता असेप्टेड जर म्हणलं तर कशा प्रकारे पाहायला भेटेल बघा. एक सिंगल हायपी तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये खूप सारे काय प्रेझेंट आहेत न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. मग या कंडिशनला आपण काय म्हणतो मल्टी न्यूक्लिएटेड. काय म्हणणार मल्टी न्यूक्लिएट. काय म्हणणार म्हणजे एकाकडे जास्त न्यूक्लियस आहे आणि ज्या वेळेस एकाकडे जास्त न्यूक्लियस असतो त्या कंडिशनला आपण काय म्हणतो रे सिनोसायटिक. काय म्हणणार सिनोसायटिक. लक्षात ठेवायचे सिनोसायटिक. मी कॅपिटल लेटर मध्ये काय लिहित आहे कारण की तुम्हाला दिसला पाहिजे म्हणून तुम्ही स्मॉल लेटर मध्येच लिहायचं बरोबर. स्ट्रक्चर तर आपण काय म्हणतो तर पहा हा एक स्पोर आहे. हा काय स्पोर. आणि या स्पोर मध्ये डेव्हलपमेंट होऊन काय होईल रे आयपी होईल. काय होईल आयपी. याला आपण काय म्हणलं आयपी. आणि या आयपी पासून एक असं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होईल तर आपण काय म्हणलं मायसेलियम. खूप साऱ्या आयपी एकत्रित आल्यानंतर जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्या कंडिशनला आपण काय म्हणतो रे मायसेलियम. आणि या मायसेलियम वरती काय होतं रे तर अशा प्रकारची त्यावर काय होणार आहे फ्रुटिंग बॉडी डेव्हलप होणार आहे. काय डेव्हलप होणार आहे फ्रुटिंग बॉडी. याला आपण काय म्हणूया फ्रुटिंग बॉडी. फ्रुटिंग बॉडी. आणि या फ्रुटिंग बॉडी वरती आपल्याला काय तयार होतील रे त्या फ्रुटिंग बॉडी वरती या फंगायचे स्पोर बनतील. काय म्हणतील रे स्पोर. काय म्हणतील स्पोर. आणि स्पोर मध्ये काय होईल रे मायटॉसिस होईल. काय होईल मायटॉसिस. आणि मायटॉसिस होऊन परत काय होईल रे तर मायसिलियम तयार होईल. आपण काय म्हणतो फ्रुटिंग बॉडी काय आहे तर फ्रुटिंग बॉडी इज अ स्पेशल मायसिलियम. स्पेशल मायसिलियम आहे जे कसं आहे बघा विच इज अपराईट असं स्ट्रेट असते आणि काय तयार केलं रे स्पोर तयार केलं. मग आपण काय म्हणूया फ्रुटिंग बॉडी. काय फ्रुटिंग बॉडी प्रोड्यूस ऑन स्पेशल मायसिलियम. स्पेशल मायसिलियम वरती काय होईल ते फ्रुटिंग बॉडी काय होईल ते डेव्हलप होईल. विच इज अपराईट. कसं आहे विच इज अपराईट. ही जी काय फ्रुटिंग बॉडी ती कशी बघा आता दाखवले तुम्हाला अपराईट आहे की नाही. अँड प्रोड्यूस स्पोर्स. आणि काय तयार करेल मी स्पोर तयार अँड प्रोड्यूस डिटेल अबाउट स्ट्रक्चर. काय म्हणलं ना फंगाय आहे तुमचा कोणत्या ठिकाणी सापडतील आपल्याला वॉर्म अँड ह्युमिड कंडिशन. ते कसे आहेत कॉस्मोपॉलिटन इन नेचर म्हणजे काय एअर वॉटर आणि सॉइल या ठिकाणी सापडतील. स्ट्रक्चर मध्ये काय म्हणतो आपण दे आर मल्टीसेल्युलर अँड फिलामेंटस. मग हायपी मध्ये जर सेप्टा किंवा सेपरेशन प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणतो सेप्टेड फंगाय. आणि जर नसेल तर काय म्हणतात असेप्टेड फंगाय. असेप्टेड फंगाय मध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात तर आपण काय म्हणतो सिनोसायटिक कंडिशन. आणि एक स्पेशल मायसिलियम आहे ते काय तयार करेल फ्रुटिंग बॉडी तयार करेल आणि त्या फ्रुटिंग बॉडीवर काय होतील रे स्पोर्स तयार होतील. चला मग पुढचा पॉईंट डिस्कस करूया तो म्हणजे आपला सेल वॉल कशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये स्टोरेज कशा प्रकारे आहे आणि न्यूट्रिशन कशा प्रकारे आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो म्हणजे कोणता की या जी काही फंगाय आहे या फंगाय मध्ये तिसरा पॉईंट आहे आपला तर या फंगाय मध्ये सेल वॉल कशा प्रकारे आहे. काय म्हणतो आपण सेल वॉल. तर सेल वॉल कशाने बनलेली
सेल वॉल बनलेली आहे कायटिन बनलेली आहे, कायटिन बनलेली आहे. त्याचबरोबर अजून त्या सेल वॉल मध्ये काय प्रेझेंट आहे तर कार्बोहायड्रेट प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे रे? कार्बोहायड्रेट. आपण काय म्हणतो कायटिन आणि कार्बोहायड्रेट पासून फंगायची काय झालेली आहे सेल वॉल तयार झालेली आहे. नेक्स्ट म्हणतो आपण की स्टोरेज. काय स्टोरेज करणारे फंगाय किंवा फंगामध्ये काय प्रेझेंट आहे तर आपण काय म्हणतो ग्लायकोजन. काय स्टोअर केलेलं आहे फंगाय? ग्लायकोजन. नेक्स्ट आपण काय म्हणतो न्यूट्रिशन इन फंगाय. न्यूट्रिशन. आणि किती टाईपचे न्यूट्रिशन सापडतं रे फंगामध्ये आपला? 3 टाईपचे. एक म्हणतो सॅप्रोफायटिक, एक आहे पॅरासायटिक आणि काय सिम्बायोटिक. 3 प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याला फंगायमध्ये सापडणार आहे. तर पहा मग सॅप्रोफायटिक म्हणजे नेमकं कसं? एक नंबर आपण डिस्कस करूया सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर पहा या सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय होतं रे त्या सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये जे काही हायफी आहे ते काय आहे हायफी दिसतंय ना, काय आहे हायफी. आणि हायफी रिलीज करेल. काय रिलीज करेल रे? एन्झाईम. रिलीज एन्झाईम. काय रिलीज करणार? एन्झाईमला रिलीज करणार. आणि एन्झाईम जी आहे एन्झाईम काय करेल रे? ब्रेक करेल. काय ब्रेक करेल रे? ब्रेक डेड ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स. जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याला ब्रेक करून कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करेल रे? अँड कन्वर्ट इंटू सॉल्युबल फॉर्म. सॉल्युबल फॉर्म मध्ये काय केलं रे? कन्वर्ट करेल. बरोबर. आणि या सॉल्युबल फॉर्मला काय होईल रे मग? हा सॉल्युबल फॉर्म ऍब्झॉर्ब केला जाईल. काय केला जाईल? त्या सॉल्युबल फॉर्म ऍब्झॉर्ब केला जाईल. आणि कोण ऍब्झॉर्ब करणार रे याला? त्याला ऍब्झॉर्ब कोण करेल रे? तर हायपेनंतर पुढे काय म्हणलं होतं? मायसिलियम आणि मायसिलियम रिलीज एन्झाईम. मग काय म्हणतो आपण? तर मायसिलियम या म्हणजे काय? मायसिलियम. या ठिकाणी तुम्ही मायसिलियम हा काय म्हणलं तर हायपी पासून काय होतं रे? मायसिलियम स्ट्रक्चर डेव्हलप होणार. ते मायसिलियम स्ट्रक्चर रिलीज करेल. काय रिलीज करेल रे? तर ते रिलीज करेल एन्झाईम. आणि एन्झाईम काय करतील रे? तर या ऑर्गॅनिक सबस्टन्सला ब्रेकडाऊन करतील. आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सला ब्रेकडाऊन करून त्याचा कन्वर्ट करतील कोणत्या फॉर्म मध्ये? सॉल्युबल फॉर्म मध्ये. आणि सॉल्युबल फॉर्म म्हणून हे मायसिलियम त्याला ऍब्झॉर्ब करेल. अशा प्रकारे एक सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन कोणामध्ये पाहायला भेटतं? आपल्याला फंगाय मध्ये पाहायला भेटतं. अजिबात विसरायचं नाही. सेकंड जो न्यूट्रिशन टाईप आहे तो म्हणतो आपण पॅरासाइट. पॅरासाइट. आता पॅरासाइटिक म्हणजे नेमकं काय? जे ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती काय म्हणलं? जे ऑर्गॅनिझम दुसऱ्या बॉडीवरच्या ऑर्गॅनिझम वरती राहून काय करतील रे? त्यांचं न्यूट्रिशन घेतील. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? पॅरासाइटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. जसं की लीच आहे किंवा आपण डॅन्ड्रॉफ हा एक फंगायचा टाईपच आहे. मग किंवा आपण म्हणतो काही फंगाय प्लांट्स आणि अॅनिमलच्या बॉडीवरती राहून काय करतात? त्यांचं न्यूट्रिशन घेतात आणि त्यांचं लाईफ सायकल काय करतात ते पूर्ण करतील. मग त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो रे? पॅरासाइटिक. काय म्हणणार? पॅरासाइटिक. कुणावरती मग? पॅरासाइटिक ऑन प्लांट्स. पॅरासाइटिक ऑन प्लांट्स अँड अॅनिमल्स. अॅनिमल्स आणि प्लांट्स वरती काय ते पॅरासाइटिक म्हणून ऍड करतात. अजून तिसऱ्या टाईपचं एक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो म्हणजे सिम्बायोटिक. सिम्बायोटिक. आता व्हॉट इज मीन बाय सिम्बायोटिक रे? तर पहा एक लायकेन एक कंडिशन आहे. काय म्हणतो आपण? लाईक. हे लायकेन मध्ये काय असतं रे? तर अल्गी आणि फंगायचं जे काही असोसिएशन आहे तर आपण काय म्हणतो? लायकेन. मग सिम्बायोटिक म्हणजे काय? तर पहा मग लायकेन काय? अल्गी आणि फंगायचं असोसिएशन. अल्गी काय करेल रे? अल्गी विल प्रोव्हाइड फूड फॉर फंगाय अँड शेल्टर. आणि फंगाय विल ऍब्झॉर्ब न्यूट्रिशन फॉर अल्गी. मग दोघं एकमेकाच्या साह्याने काय होणार रे? त्यांचं लाईफ सायकल न्यूट्रिशन पूर्ण करतात. म्हणजे जे ऑर्गॅनिझम एकमेकाच्या साह्याने जगतात त्या कंडिशनला आपण म्हणतो सिम्बायोसिस. ठीक आहे नाही? किंवा सिम्बायोटिक कंडिशन. मग यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे? सिम्बायोटिक म्हणजे काय करतील रे? तर लायकेन
अल्गीला काय करतील, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतील आणि अल्गीपासून काय घेतील, फूड आणि शेल्टर घेतील. लायकेन काय, फंगल असोसिएशन विथ फंगाय प्लस अल्गी, हे जे काही असोसिएशन आहे त्याला आपण काय म्हणतो, लायकेन कंडिशन म्हणतो. आणि सेकंड कोणतं आहे, मायकोरायझा. मायकोरायझा याच्यामध्ये पण काय आहे, फंगाय आहे आणि रूट्स ऑफ हायर प्लांट्स. रूट्स ऑफ हायर प्लांट काय, रूट्स ऑफ हायर प्लांट. मग पहा न्यूट्रिशन मध्ये किती टाईप आहेत, आपण तीन. कोणते, सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक आणि सिम्बायोटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, परत एकदा सांगतो, लक्ष द्या. तर जे काही हायपी पासून मायसिलियम डेव्हलप होईल, ते मायसिलियम एन्झाईम रिलीज करेल. ते एन्झाईम डेड ऑर्गॅनिक सबस्टन्सला कन्वर्ट करतील त्याच्यामध्ये, सॉल्युबल ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये, आणि त्या सॉल्युबल फॉर्मला मायसिलियम काय ऍब्झॉर्ब करून घेईल. पॅरासायटिक म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम दुसऱ्याच्या बॉडीवरती राहून न्यूट्रिशन घेतील. बरोबर. मग पुन्हा कोणत्या, मग आपण म्हणतो पॅरासायटिक ऑन प्लांट्स अँड अॅनिमल. आणि सिम्बायोटिक काय, लायकेन. सिम्बायोटिकचे एक्झाम्पल काय, लायकेन काय, अल्गी आणि फंगायचं असोसिएशन असेल. मायक्रोरायझा काय, फंगल आणि रूट्स ऑफ हायर प्लांट. मग फंगाय काय करेल, रूट्स ऑफ हायर प्लांटला काय प्रोव्हाइड करेल, तर बाकीचं ऍब्झॉर्प्शन मटेरियल देईल. आणि हायर प्लांटला काय करतील रे, शेल्टर आणि फूड प्रोव्हाइड करतील. आणि रूट्स, त्या हायर प्लांटच्या रूट साठी फंगा काय करेल रे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करणारे, सॉइल मधून ऍब्झॉर्ब करून. मग इथपर्यंत आपण डिटेल पाहिली. त्यामध्ये काय काय पाहिलं आपण, स्ट्रक्चर पाहिलं, हॅबिटॅट पाहिलं, न्यूट्रिशन पाहिलं, सेल वॉल पाहिलं. नेक्स्ट डिस्कस न्यू पॉइंट, तो म्हणजे काय, रिप्रोडक्शन. फार महत्वाची कन्सेप्ट आहे आणि अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही इथून पुढे, कारण इथून पुढे तर ऍक्च्युअल लेक्चरची मेन डेप्थ मध्ये आपण जाणार आहोत. रिप्रोडक्शन बघा, रिप्रोडक्शन जे आहे ते तीन प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला फंगामध्ये पाहायला भेटतं. एक व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन, एक डिस्कस नाऊ रिप्रोडक्शन इन फंगा. तर फंगामध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होतं ते आपण डिस्कस करूया. तर तीन प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला फंगामध्ये सापडतं. एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन, एक असेक्शुअल आणि कोणतं आहे, सेक्शुअल. पहिला कोणता टाईप आहे, तो आहे व्हेजिटेटिव्ह. या व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपल्यामध्ये अजून तीन टाईप आहे. ते काय, फ्युजन, बरिंग, काय म्हणतो आपण, फ्रॅगमेंटेशन. पहिलं काय आहे, फ्युजन. फ्युजन या पद्धतीने सुद्धा फंगाय काय काहीतरी आपण काय म्हणतो, बरिंग. काय, बरिंग. आणि तिसरा कोणता आहे, फ्रॅगमेंटेशन. कोणता आहे, फ्रॅगमेंटेशन. क्या माहिती तो फ्रॅगमेंटेशन. मोस्ट ऑफ द फंगाय शो फ्रॅगमेंटेशन रिप्रोडक्शन. मग जेवढ्या काही फंगा आहेत मॅक्झिमम फंगापैकी खूप साऱ्या फंगाय आपल्या काय दाखवतील रे, तर व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये फ्रॅगमेंटेशन मोड ऑफ रिप्रोडक्शन दाखवतील. काय म्हणलं मग, हे जे काही फ्रॅगमेंटेशन आहे कसं आहे रे, मोस्ट कॉमन. काय म्हणतो आपण, मोस्ट कॉमन. मोस्ट कॉमन among all group of fungi. जे काही फंगायचे चार ग्रुप आहेत त्या चारही ग्रुप मध्ये सर्वात मोस्ट कॉमन आहे, कॉमन रिप्रोडक्शन कोणतं आहे रे, तर ते आहे व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ. व्हेजिटेटिव्ह मध्ये कोणतं, फ्रॅगमेंटेशन. यामध्ये काय होतं पहा, जे काही ओल्ड आयपी आहे, काय म्हणतो आपण, ओल्ड आयपी. ओल्ड आयपी हा जो काय ओल्ड आयपी, हा ब्रेक होईल. ब्रेक अँड न्यू आयपी डेव्हलप इनटू मायसिलियम. ठीक,
डेव्हलप इन मायसिलियम. नवीन जो आयपी आहे त्याचं डेव्हलपमेंट कशामध्ये होईल? मायसिलियम मध्ये आपल्याला पाहायला. मग सेकंड टाइप कोणता आहे? असेक्शुअल मोड ऑफ. कोणता आहे सेकंड? असेक्शुअल मोड ऑफ. हे जे काही असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय म्हणले, जे काही मायसिलियम आहे तर या मायसिलियम मध्ये तर काय म्हणणार आहे, तर फेवरेबल कंडिशन मध्ये ते मायसिलियम डेव्हलप इंटू अ फ्रुटिंग बॉडी. आणि त्या फ्रुटिंग बॉडीवर काय होतील? स्पोर जनरेट होतील. काय तयार होतील? स्पोर जनरेट होतील. आणि स्पोर मध्ये मायटॉसिस होऊन परत काय म्हणजे मायसिलियम होईल. पहा ठीक आहे. काय मायसिलियम काय मायसिलियम. मग या मायसिलियम मध्ये काय होणार, तर ड्युरिंग फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशन आणि फेवरेबल कंडिशन मध्ये या मायसिलियम वरती काय जनरेट होईल? फ्रुटिंग बॉडी डेव्हलप. काय होईल? फ्रुटिंग बॉडी जनरेट होणार. आपण काय म्हणतो? फ्रुटिंग बॉडी. फ्रुटिंग आणि या फ्रुटिंग बॉडी मध्ये काय होतील? आपण काय होईल तो फ्रुटिंग बॉडी वर, फ्रुटिंग बॉडी मध्ये काय होईल? स्पोर तयार होतील. काय तयार होतील? स्पोर तयार. बरोबर. आणि स्पोर तयार झाल्यानंतर या स्पोर मध्ये काय होईल? मायटॉसिस. काय होईल? मायटॉसिस. आणि मायटॉसिस झाल्यानंतर काय होईल? ते परत या ठिकाणी काय तयार होईल? काय जनरेट होईल? ते तर परत या ठिकाणी मायसिलियम काय होईल? ते जनरेट होईल. मग काय म्हणलं आपण, जे काही मायसिलियम आहे या फेवरेबल कंडिशन त्यामध्ये काय होईल? त्यामध्ये फ्रुटिंग बॉडी डेव्हलप होईल. फ्रुटिंग बॉडी डेव्हलप. आणि फ्रुटिंग बॉडी डेव्हलप झाल्यानंतर त्या फ्रुटिंग बॉडीवर काय होतील? स्पोर तयार होतील. आणि त्या स्पोर मध्ये मायटॉसिस झाल्यानंतर परत काय होईल? आपल्याला मायसिलियम मिळेल. आता हे जे काही स्पोर्स आहेत, हे जे काही स्पोर आहेत जे टाइप्स ऑफ स्पोर आपण बोलूया. किती प्रकारचे स्पोर्स तयार होतात? आपण काय म्हणतो? टाइप्स ऑफ. जो पहिला टाइप आहे तो आपण काय म्हणतो? स्पोर कॅन बी अ मोटाईल. जिथे स्वतः त्याची जागा बदलू शकतात, किंवा आपण काय म्हणतो रे नॉन मोटाईल. कसे असते ते? मोटाईल किंवा नॉन मोटाईल. सेकंड टाइप तो काय आहे, तर ते कसे असतील बघा? एक्सोजिनियस और एंडोजिनियस. एंडोजिनस and exogenous. Both are endogenous and exogenous. एंडोजिनस म्हणजे काय? तर पहा, समजा हा एक मायसिलियम. बरोबर. आणि या मायसिलियम वरती प्रोटीन बॉडीमध्ये काय राहणार? स्पोरेंजियम. काय म्हणतात? स्पोरेंजियम तयार. आणि या स्पोरेंजियम मध्ये हे काय राहायचं? स्पोर्स आहे. जर स्पोरेंजियम मध्ये तयार होत असेल तर आपण काय म्हणतो? एंडोजिनियस स्पोर. आणि जर स्पोर हे मायसिलियम आणि या ठिकाणी फ्रुटिंग बॉडी आणि अशा प्रकारे आउटसाइडला काय होत असतील? स्पोर तयार होत असतील. याला आपण काय म्हणतो? एक्झोजिनस. काय म्हणतो आपण याला? एक्झोजिनस. म्हणजे काय? जर एखाद्या पाऊच मध्ये जर स्पोर तयार होत असतील त्या स्पोरला आपण काय म्हणतो? एंडोजिनियस स्पोर. आणि जर स्पोर डायरेक्ट फ्रुटिंग बॉडीवर तयार होत असतील तर आपण काय म्हणतो? एक्झोजिनस स्पोर. ओके. तिसरा जे टाइप ऑफ स्पोर आहे तो कोणता आहे? असेक्शुअल. असेक्शुअल. आता हे असेक्शुअल स्पोर कशा पद्धती असतात रे? समजा आयपी काय? आयपी. त्यानंतर काय होईल रे? मायसिलियम. काय? मायसिलियम. आणि मायसिलियम वरची काय फ्रुटिंग बॉडी जनरेट झाली आहे आहे आपण म्हणणार फ्रुटिंग. आणि या फ्रुटिंग बॉडी मध्ये काय होईल रे? स्पोर तयार होतील. काय होतील? स्पोर. आणि या स्पोर मध्ये काय होईल रे? मायटॉसिस. जर स्पोर मध्ये मायटॉसिस झाले तर फ्रुटिंग बॉडी मध्ये मायटॉसिसच्या मार्फत काय होतील रे? स्पोर तयार. काय होतील? मायटॉसिसच्या मार्फत काय होतील रे? स्पोर तयार होतील. या स्पोर पासून परत काय होईल रे?
मायसिलियम जनरेट होईल. या कंडिशनला आपण काय म्हणतो असेक्शुअल स्पोर म्हणतो. काय म्हणणार असेक्शुअल स्पोर. मग काय म्हणलं आपण स्पोर प्रोड्यूस बाय मायटोसिस. आणि 4 नंबरचा जो टाइप आहे स्पोरचा तो कोणता आहे सेक्शुअल स्पोर. कोणता स्पोर आहे रे सेक्शुअल स्पोर. त्यामध्ये काय समजा का आपण म्हटलं आहे मायसिलियम आणि मायसिलियम पासून आपण ते काय म्हणणार रे फ्रुटिंग बॉडी तयार. काय झाली फ्रुटिंग बॉडी. काय फ्रुटिंग बॉडी. आणि फ्रुटिंग बॉडी मध्ये काय म्हणते मिओसिस. काय म्हणते या ठिकाणी स्पोर्स काय तयार होतील. आणि मग या जर स्पोर मिओसिस तयार झाले तर आपण काय म्हणणार सेक्शुअल स्पोर. आणि जर स्पोर मायटोसिस तयार झाले तर आपण काय म्हणतो त्याला तर असेक्शुअल स्पोर. बरोबर. तर पहा मग स्पोरचे 3 टाईप आहेत. एक मोटाईल आणि नॉन मोटाईल. एक एंडोजिनियस एक्झोजिनियस आणि कोणता आहे सेक्शुअल आणि असेक्शुअल स्पोर. काय म्हणा रिप्रोडक्शन मध्ये 3 टाईप रिप्रोडक्शन आपण डिस्कस केलं. एक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि कोणता आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. पुन्हा व्हिडिओ पाहिजे आपण त्या आहे नाही अजिबात काही लक्ष द्यायचं 2 दिवस नाही. परीक्षा आली तुला अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. तर दिस इज द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रोडक्शन मध्ये कोणतं व्हेजिटेटिव्ह आणि असेक्शुअल. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण डिस्कस केलं. चला मग आपण नेक्स्ट डिस्कस करूया की सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन फंगायमध्ये कशा प्रकारे आहे. मग आपण 2 रिप्रोडक्शन डिस्कस केले. असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन एक आहे व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन. नाउ लेट डिस्कस सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. पहा तर काही फंगायमध्ये आपण काय म्हणतो सम फंगाय जेनेटिकली डिफरंट. काही फंगाय जेनेटिकली कशा आहेत वेगवेगळ्या आहेत. म्हणून आपण लिहितो सम फंगाय आर जेनेटिकली डिफरंट. काही फंगाय कशा आहेत रे जेनेटिकली डिफरंट. काय होतं रे तर हे आहे मायसेलियम. हे काय मायसेलियम बरोबर. एक आपण हे पण एक आहे मायसेलियम आहे. दुसऱ्या फंगाय मायसेलियम दोघं पण काय तयार करतील रे गॅमेट्स. हे काय गॅमेट. आता या गॅमेटचं काय होणार आहे फ्युजन. काय होईल फ्युजन. तर यामध्ये काय होईल तर गॅमेट्स फ्युज होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी म्हणजे गॅमेट्स फ्युज होत असताना त्या ठिकाणी काय होणार आहे प्रोटोप्लाझम फ्यूज. काय म्हणले प्रोटोप्लाझम फ्यूज होईल. म्हणजे पहिल्यांदा प्रोटोप्लाझम एकत्रित येईल. ज्यावेळेस प्रोटोप्लाझम एकत्रित येणार त्यावेळेस जी काही कंडिशन या ठिकाणी तयार झाली तर आपण काय म्हणलो डाय कॅरियॉन. त्या कंडिशनला आपण काय म्हणलं रे डाय कॅरियॉन. आणि नंतर या ठिकाणी काय होईल रे कॅरियोगॅमिट. कॅरियोगॅमिट म्हणजे काय फ्युजन ऑफ न्यूक्लियस. या ठिकाणी न्यूक्लियस फ्यूज होऊन त्या ठिकाणी काय तयार होईल झायगोट. काय होईल रे झायगोट. आणि या झायगोट मध्ये काय होईल रे मिओसिस. कारण की सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ना या ठिकाणी काय होणार आहे मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर या ठिकाणी काय होतील रे स्पोर तयार. काय तयार होतील रे स्पोर तयार. बरोबर. कसे येते लक्षात येते का. मग हे जे काही स्पोर तयार झाले या स्पोर मध्ये काय होईल रे मायटोसिस. काय होणार आहे मायटोसिस. आणि मायटोसिस झाल्यानंतर परत त्यांच्यापासून काय होईल रे मायसिलियम तयार. काही फंगाय जेनेटिकली डिफरंट आहेत. 2 वेगळे मायसिलियम गॅमेट्स तयार करतील. गॅमेट्सच्या काय होणार तर 2 गॅमेटचं प्रोटोप्लाझम फ्यूज होऊन जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणतो डाय कॅरियर. पहिल्यांदा आपण काय म्हणतो प्रोटोप्लाझम फ्यूज किंवा प्लाझ्मोगॅमी. एक डाय कॅरियोगॅमी 2 आणि तिसरा काय कॅरियोगॅमी. 3 स्टेज मध्ये काय होते सेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रोटोप्लाझम फ्यूज नंतर डायकॅरियॉन स्टेज येईल. नंतर हा डायकॅरियॉन स्टेज मधला न्यूक्लियस फ्यूज होईल. मग झायगोट तयार होईल. झायगोट मध्ये मिओसिस होणार आणि मिओसिस झाल्यानंतर पुढे काय होतील रे स्पोर जनरेट होतील. आणि या स्पोर पासून काय तयार होईल या ठिकाणी मग मायटोसिस होऊन त्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार
तर मायसिलियम पाहायला भेटणार. बरोबर. आता काही ज्या काही फंगाय आहेत, इन सम फंगाय काय म्हणतो आपण, डायकॅरियन स्टेज इज नॉट विजिबल. काही फंगाय मध्ये इन सम फंगाय आपण नोट पॉइंट लिहितो, इन सम फंगाय, इन सम फंगाय dikaryon is not visible. Dikaryon is not visible. काही फंगामध्ये डायकॅरियॉन स्टेज आहे का, दिसत नाही. मग कोणती फंग आहे ती, तर एक्झाम्पल आपण लिहितो फायकोमायसिन. फायकोमायसिन ठीक आहे. या फंगामध्ये डायकॅरियॉन स्टेज विजिबल आहे का, अजिबात नाही. पण कम्प्लीट डिटेल आपण स्टडी केलं कोणाबद्दल, रिप्रोडक्शन बद्दल. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फंगाय. कशाच्या आधारे फंगायचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते म्हणतो आपण स्ट्रक्चर ऑफ मायसिलियम, प्रोटीन, बॉडी. बरोबर का नाही. याच्या आधारे काय केलंय, तर या फंगायचं फर्दर 4 ग्रुपमध्ये काय केलंय, वर्गीकरण केलं आहे. तर मग आपण ते क्लासिफिकेशन डिस्कस करूया आणि त्याचबरोबर ते 4 कोणकोणते ग्रुप आहेत फंगायचे ते पण आपण पाहूया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फंगाय. तर क्लासिफिकेशन ऑफ फंगाय, फंगाय क्लासिफाईड कशाच्या आधारे क्लासिफाय केले पहा. फंगाय क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ मायसिलियम, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, बॉडी आणि काय म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणतो, कशाच्या आधारे केले बघा, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. काय म्हणतो आपण, बेसिस. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. पहिलं काय रे, तर काय म्हणतात, स्ट्रक्चर ऑफ मायसिलियम. मायसिलियमचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर ऑफ मायसिलियम. नेक्स्ट काय आहे बा, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन बॉडी. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन बॉडी. आणि तिसरं काय आहे रे, तर आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन कोण पहा कशा प्रकारे आधारे क्लासिफाय केलेलं आहे. हे काय म्हणलं, या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन असते, या ठिकाणी काय म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट. काय सेक्शुअल रिप्रोडक्शन ठिकाणी कसं आहे, कोणता ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे, तर तो आहे बघा ड्यूटेरोमायसिस. ड्यूटेरोमायसिस नावाचा जो काही ग्रुप आहे त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे. याला आपण अजून काय म्हणतो, काय म्हणतो, इम्परफेक्ट फंगाय. इम्परफेक्ट फंगाय. आणि तो दुसरा आहे तो कोणता आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट. दुसरा ग्रुप कोणता आहे रे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट असल्यामुळे 2 कंडिशन ज्यामध्ये येतात, एक लोअर फंगाय आणि काय हायर फंगाय. लोअर फंगाय तुला म्हणायचं त्याच्यामध्ये जो काही सेप्टेड आहे तो काय म्हणलं पुढे, सेक्शुअल रिप्रोडक्शनला 2 ग्रुप मध्ये डिवाइड केले, असेप्टेड आणि सेप्टेड, म्हणजे लोअर फंगाय आणि हायर फंगाय. लोअर फंगाय मध्ये काय रे, लोअर फंगाय कसं आहे रे, असेप्टेड. आणि सेकंड कोणता, हायर फंगाय. कोणता आहे, हायर फंगाय. त्याच्यामध्ये क्वालिटी कसं आहे, सेम. तर असेप्टेड मध्ये या ठिकाणी एक नंबर काय आहे, अस्कोमायसिस.
मायसिस. आणि यामध्ये कोण येते बेसिलो मायसिस. अस्को सॉरी काय म्हणलं नाही तर लोअर फंगाय मध्ये असेप्टेबल कोण आहे फायकोमायसिस. कोण आहे फायकोमायसिटी. आणि इकडे कोण आहे इकडे अस्को मायसिस. आणि काय दुसरा बेसिलो मायसिस. अशा प्रकारे काय रे तो फंगायचं वर्गीकरण केलेलं आहे. मग काय म्हणतो आपण फंगाय कशाच्या आधारे क्लासिफाय केले तरी तर स्ट्रक्चर ऑफ मायसिलियम, स्ट्रक्चर ऑफ फ्लोटिंग बॉडी आणि त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे त्याच्यामध्ये ऍब्सेंट आहे आपण म्हणतो ड्यूटोमायसिस. आणि प्रेझेंट मध्ये दोन टाइप लोअर फंगाय आणि हायर फंगाय. लोअर फंगाय कोणती फायकोमायसिस आणि हायर फंगाय कोणती आस्कोमायसिस आणि बेसिलोमायसिस. चला मग आता आपल्याला हे जे काही क्लासिफिकेशन आपण केलं वर्गीकरण केलं ते चार ग्रुप आपण डिस्कस करूया. फायकोमायसिस, आस्कोमायसिस, बेसिलोमायसिस आणि काय ड्यूट्रोमायसिस. त्यामध्ये फायको, आस्को आणि बेसिलो हे हायपोमायसिस, आस्कोमायसिस, बेसिलोमायसिस हे मी तुम्हाला एक चारच्या फॉर्म मध्ये डिटेल मध्ये सांगतो आणि शेवटी ड्यूट्रोमायसिस एक वेगळं सेपरेट एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहा नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे ग्रुप ऑफ फंगाय फायकोमायसिस, आस्कोमायसिस, बेसिलोमायसिस आणि ड्यूट्रोमायसिस. पहा हे तीन ग्रुप आपण या ठिकाणी कोरिलेशन मध्ये स्टडी केलेले आहेत. तर काय म्हणतो आपण फायकोमायसिस मध्ये हॅबिटाट कसं आहे ते लाकडावरती ग्रो होतील, ऑब्लिगेट पॅरासाइट आहे आणि डेड सबस्टन्स वरती ग्रो होतील आणि डॅम्प प्लेसेस वरती सापडतील. आस्कोमायसिस मध्ये हॅबिटाट कसं आहे ते ग्रो ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. बेसिलोमायसिस मध्ये काय ग्रो ऑन वुडन लॉ. स्ट्रक्चर आपण फायकोमायसिस स्ट्रक्चर पाहिलं तर कसं आहे असेप्टेड आणि कोइनोसाइटिक. आस्कोमायसिसचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं कसं आहे सेप्टेड, ब्रांच आणि फिलामेंटस. फक्त हीच कसे आहे नॉन फिलामेंटस. आणि बेसिलोमायसिसचं स्ट्रक्चर कसं आहे सेप्टेड आणि आपण काय म्हणणार ब्रांच म्हणणार. काय म्हणणार सेप्टेड अँड ब्रांच. न्यूट्रिशन जर आपण पाहिलं तिघामध्ये पण न्यूट्रिशन कसं आहे सारखंच आहे. कसं सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक, सिम्बायोटिक. आणि रिप्रोडक्शन जर पाहिलं तिघामध्ये पण कसं आहे सारखंच आहे व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि काय म्हणणार सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे कम्प्लीट डिटेल आहे आपल्याला कुणाबद्दल फायकोमायसिस, आस्कोमायसिस आणि बेसिलोमायसिस या तीन ग्रुप ऑफ फंगाय बद्दल. परत एकदा लक्ष द्या काय म्हणलं फायकोमायसिसचं हॅबिटाट काय आहे तो ग्रो ऑन डेड सबस्टन्स. त्यानंतर डॅम्प प्लेसेस वरती ऍज अ ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणून ग्रो होतात. आस्कोमायसिस जर म्हणलं ते ग्रो ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर. बेसिलोमायसिस ग्रो ऑन वुडन लॉग. स्ट्रक्चर ऑफ फायकोमायसिस कसं आहे असेप्टेड आणि कोइनोसाइटिक. इकडे आस्कोमायसिस मध्ये कसं आहे सेप्टेड, ब्रांच आणि फिलामेंटस. आणि काय म्हणतो आपण ईस्ट मध्ये कसं आहे तर नॉन फिलामेंटस. बेसिलोमायसिस मध्ये कसे सेप्टेड आणि ब्रांच. न्यूट्रिशन जर पाहिलं तिघामध्ये सारखंच आहे. कोणतं सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक आणि सिम्बायोटिक. ओके. आणि रिप्रोडक्शन कसं आहे तिघामध्ये सारखं कसं आहे व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. कोणत्या या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह मध्ये कोणतं सापडेल फिजन, बडिंग आणि फ्रॅगमेंटेशन. ओके. पहा आता आपण डिस्कस करायचे फायकोमायसिस मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन, आस्कोमायसिस मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि बेसिलोमायसिस मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन. हे काय रे हे आहे मायसेलियम. काय आहे मायसेलियम. आणि या मायसेलियम वर काय त्यांचे ठेवले तर त्या ठिकाणी स्पोर तयार होते. पण कसे तर पहा हे आहे मायसेलियम. आपण काय म्हणतो स्पोर अँजियम. काय म्हणणार स्पोर अँजियम. आणि या स्पोरेंजियमच्या आतमध्ये काय होतील स्पोर तयार. तर स्पोर कसे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ना कसं बनतील मायटॉसिस. आणि या स्पोर पासून परत काय बनले मायसिलियम बनले. मग हे जे काही स्पोर्स आहेत तिथे तयार झालेले एंडोजिनस. एंडोजिनस. आणि नेक्स्ट
आपण याला काय म्हणणार, अप्लॅनोस म्हणजे नॉन मोटाईल अप्लॅनो. काय म्हणलं, मायसिलियम आहे, फेवरेबल कंडिशनला डेव्हलप झालं. अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार झालं. स्पोरेंजियम आहे आणि स्पोरेंजियमच्या आतमध्ये या ठिकाणी काय बनले ते, तर स्पोर तयार झाले बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस, कारण काय असेक्शुअल रिप्रोडक्शन. स्पोर कसे तयार झाले, एंडोजिनियस, आणि कसे आहेत अप्लॅनोस्पोर, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नॉन मोटाईल. काय म्हणतो, नॉन मोटाईल. ओके. आता यामध्ये बघा असेक्शुअल, आता अस्कोमॅसिस मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण म्हणूया, असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये कसं आहे पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शन, तर हे आहे मायसिलियम. हा काय आहे, मायसिलियम. आणि मायसिलियम वरती काय दिले म्हणजे या ठिकाणी, तर फ्रुटिंग व्हॉल्यूम काय होईल, जनरेट होणार फ्रुटिंग व्हॉल्यूम, स्पेशल मायसिलियम. आणि नंतर या ठिकाणी काय होणार आहे पहा, ही जी काही फ्रुटिंग बॉडी आहे, या फ्रुटिंग बॉडी मध्ये काय होतील, कोनॅडिओफोर, काय म्हणतील, कोनॅडिओफोर, कोनॅडिओफोर. काय म्हणजे कोनेडिओफोर म्हणजे, आणि या कोनेडिओफोर मध्ये काय असतील, स्पोर असतील, त्यांना आपण काय म्हणतो, कोनेडिया. कोनेडिया. मग हे कसे बनले ते, तर आउटसाइडला बनले, याला आपण काय म्हणतो, एक्झोजिनस. एक्झोजिनस. त्यानंतर हे कसे येते, असेक्शुअल स्पोर आहे, असेक्शुअल स्पोर. परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल तर, हे जे काही आस्कोमॅसिस आहे त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पोर कसे तयार होते ते, एक्झोजिनस मध्ये. आणि जर बेसिलिओमायसिस मध्ये तर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन यामध्ये एक पॉईंट महत्वाचा आहे, तो म्हणजे कोणता, तर असेक्शुअल स्पोर्स आर अब्सेंट. असेक्शुअल स्पोर आर अब्सेंट. मग असेक्शुअल स्पोर बेसिलिओमायसिस मध्ये असतील का, अजिबात नसतील. आणि या ठिकाणी अजून एक पॉईंट लिहायला पाहिजे आपल्याला, तो म्हणजे कसे, अप्लॅनोस्पोर म्हणजे काय, नॉन मोटाईल. परीक्षेमध्ये काय विचारले, तर फायकोमायसिस मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारे स्पोर कसे तयार होतील, तर एंडोजिनियस स्पोर्स आहेत. आणि आस्कोमायसिस मध्ये स्पोर कसे तयार होतील ते, तर एक्झोजिनस. कसे आहेत, एक्झोजिनस. आणि बेसिलिओमायसिस मध्ये स्पोर आहेत का, अजिबात नाही. त्या ठिकाणी असेक्शुअल स्पोर काय तर अब्सेंट आहे. लेट्स डिस्कस सेकंड, कोणता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण स्टार्टिंगला थोडंसं डिस्कस केलं होतं बघा, ते काय, मायसिलियम. आपण काय रे, मायसिलियम आहे, मायसिलियम. आपण काय रे, मायसिलियम. बरोबर. या ठिकाणी काय करत होते, गॅमेट. त्या ठिकाणी पण काय होतील, गॅमेट. आता आपण सांगितलं, तुम्हाला सांगितलं होतं की फायकोमायसिस मध्ये काय रे, प्रोटोप्लाझम फ्युजन म्हणजे प्लाझ्मोगॅम असेल का, अजिबात नाही. मग डायरेक्ट काय म्हणते, न्यूक्लियसचं फ्युजन, तर आपण काय म्हणतो, डायकॅरियॉन. डायकॅरियॉन. बरोबर. आणि यापासून काय म्हणते, जायगोट बनते. काय म्हणते, जायगोट. आणि जायगोट मध्ये काय म्हणते, मिओसिस. काय होईल, मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर ज्या ठिकाणी काय तयार होतील, हे स्पोर तयार होतील, स्पोर. आणि या स्पोर पासून फेवरेबल कंडिशनला काय म्हणलं, फेवरेबल कंडिशन मध्ये काय होतील रे, तर मायसिलियम जनरेट. सेक्शुअल रिप्रोडक्शन फायकोमायसिस मध्ये कसं आहे, तर एक महत्वाचा पॉईंट आहे, त्यामध्ये प्लाझ्मोगॅमिस अब्सेंट. डायरेक्ट त्या ठिकाणी काय, डायकॅरियॉन म्हणजे डायरेक्ट न्यूक्लियसचं फ्युजन. आणि मग काय होणार, जायगोट तयार होईल.
जायगोट मध्ये मिओसिस होणार, त्या ठिकाणी स्पोर तयार होतील आणि स्पोर फेवरेबल कंडिशन आले की काय बोलते मायसिलियम जनरेट करतील. हे समजलं का? फायकोमायसिस मध्ये कशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि कशा प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ऍस्कोमायसिस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे करूया आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय रे, हा एक मायसिलियम, हा एक काय मायसिलियम. या ठिकाणी नियम म्हणजे मायसिलियम आणि नियम म्हणजे काय मायसिलियम. या ठिकाणी काय होते गॅमेट तयार होतील, काय होतील गॅमेट. आणि मग या ठिकाणी काय असणार आहे प्लाझ्मो गॅमी असणार. काय होणार आहे प्लाझ्मो गॅमी. कोणते काय होणार प्लाझ्मो गॅमी म्हणजे फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझ्म. काय म्हणजे प्रोटोप्लाझमचं फ्युजन आहे. आणि त्यानंतर काय होईल या ठिकाणी डाय कॅरियॉन. डाय कॅरियॉन आणि मग काय होईल त्या ठिकाणी झायगोट तयार. काय तयार होईल झायगोट. आणि या झायगोट पासून काय होईल अशी फ्रुटिंग बॉडी. काय होणार आहे फ्रुटिंग बॉडी. या म्हणजे काय फ्रुटिंग बॉडी. आणि फ्रुटिंग बॉडीवर काय जनरेट होईल तर अशा सॅक लाईक स्ट्रक्चर तयार होतो. आपण म्हणतो अस्कस. काय म्हणतो आपण अस्कस. आणि या अस्कस मध्ये काय होतील स्पोर जनरेट होतो. काय होतील स्पोर तयार होतील. कोणते पोर आहे अस्कोपोर. अस्कोस्पोर. आणि याच्यामध्ये काय होते मायटॉसिस होईल. आणि मायटॉसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते तर परत मायसिलियम. हा काय मायसिलियम. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन असतात कोणामध्ये अस्कोमायसिस मध्ये. काय म्हणलं दोन डिफरंट डिफरंट फंगाई आहेत त्यांचे गॅमेट स्टोर होतील प्लाझ्मोगॅमी होणार. मग डायकॅरियॉन. मग झायगोट मध्ये काय मिळते तर झायगोट मध्ये डेव्हलप होईल कशामध्ये फ्रुटिंग बॉडी. मग झायगोट डेव्हलप इनटू फ्रुटिंग बॉडी. आणि फ्रुटिंग बॉडी बरोबर त्यामध्ये अस्कोपोर अस्कस नावाचं सॅकलाइक स्ट्रक्चर तयार होईल. आणि त्या सॅकलाइक स्ट्रक्चर मध्ये अस्कोस्पोर तयार होतील. आणि त्या अस्कोस्पोर मायटॉसिस झाल्यानंतर होऊन काय होईल तर मायसिलियम जनरेट. बेसिडिओमायसिस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये ऍस्कोमायसिस. आता बेसिडिओमायसिस मध्ये डिस्कस करूया आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे. हे काय आहे ते हे आहे सोमॅटिक हायपो. सोमॅटिक हायपो. सोमॅटिक हायपो. यांच्यापासून कोणती स्टेज येईल डाय प्लाझ्मोगॅमी होणार बरोबर. मग त्यापासून काय होते डाय कॅरियॉन हायपो. डाय कॅरियॉन हायपो बरोबर. आणि डाय कॅरियॉन हायपी पासून या ठिकाणी काय होते अशा प्रकारे बेसिडिओ कार तयार. काय तयार पाहिजे बेसिडिओ कार. बेसिडिओ कार. आणि या बेसिडिओ कार मध्ये काय होते बेसिडियम नावाचे स्पोर तयार. काय होते बेसिडियम स्पोर. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्या कोणामध्ये पाहायला मिळतं बेसिडिओमायसिस मध्ये. कम्प्लीट डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट फायकोमायसिस ऍस्कोमायसिस आणि बेसिडिओमायसिस. हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. फायकोमायसिस मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, ऍस्कोमायसिस मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि बेसिडिओमायसिस मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे का नाही. फक्त काय सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि नोट डाऊन करायचं. तर चौथा ग्रुप बाकी आपला म्हणजे कोणता ड्यूट्रोमायसिस. शेवटचा ग्रुप आहे तो म्हणजे कोणता ड्यूट्रोमायसिस. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर पहा ड्यूट्रोमायसिस याला आपण काय म्हणतो इम्परफेक्ट फंगाय. काय म्हणतो रे इम्परफेक्ट फंगाय. का बरं इम्परफेक्ट फंगाय म्हणतात कारण की या ठिकाणी काय आहे
सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ सेंट. यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन काय ऑफ सेंट आहे. मग हे रिप्रोडक्शन कशा पद्धतीने करतील रे? रिप्रोड्यूस ओनली बाय असेक्शुअल स्पोर. आणि ते कोणते? कोनेडिया. रिप्रोड्यूस ओनली बाय असेक्शुअल स्पोर. ते पण कोणते? ते कोनेडिया. काय? कोनेडिया. एवढीच इन्फॉर्मेशन कुणाबद्दल आहे? तर ड्यूट्रोमायसिस बद्दल. आता बाकीचे जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. कुणाचे कसे कसे एक्झाम्पल आहेत आणि एक्झाम्पल वरती प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. तर थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेशन चांगली वाटत असेल, लेक्चर तुम्हाला समजत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरायचं नाही. आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करायला विसरायचं नाही. आपला मित्र सुद्धा आपल्या नकाच काय झाला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. ओके, धन्यवाद.